कशाचं आलंय आपण मगापासून घोषणा देतो, इथं मागे बॅनर लावलाय. काय आंदोलन आपल्या सरकार जगाव आंदोलन आहे. सरकारला जागा करायचं असलं तर असं बारीक आवाजाने कसं सरकार जागा होईल? राजकारणी लोकांचे का भारतीय मजदूर संघाचा वो सरकार होश में आए, वो सरकार होश में आए, वो सरकार होश में आए, होश में आके बात करो, होश में आके बात करो. घटकाच्या वतीने आज नमस्कार, मी रवींद्र राजाराम माने, भारतीय मजदूर संघ सातारा जिल्हा सचिव असं माझ्याकडे दायित्व आहे आणि बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश महामंत्री असं माझ्याकडे दायित्व आहे. आत्ताच 6, 7, 8 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय मजदूर संघाचं अखिल भारतीय अधिवेशन ओडिसा जगन्नाथपुरी या ठिकाणी संपन्न झालं. या ओडिसा ठिकाणी संपन्न झालेल्या अधिवेशनामध्ये जे प्रमुख मुद्दे या ठिकाणी सांगितलेले होते, प्रमुख ठराव पारित केलेले होते, या ठरावामध्ये जो त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी भारतीय मजदूर संघाकडून सातारा जिल्ह्यामध्ये आंदोलन करतोय. जे आताच केंद्र सरकारने 4 प्रमुख 29 जे आपले पहिले सगळे कायदे होते त्याचे सगळे बंद करून त्याच्या 4 नवीन कोड याच्यामध्ये स्थापन केल्या आणि त्या 4 नवीन कोड मध्ये पहिला कोड होता वेतन कोड, दुसरा कोड होता सामाजिक सुरक्षा कोड, तिसरा कोड होता IR कोड आणि चौथा कोड होता OS कोड. की पहिल्या 2 कोडसाठी वेतन कोड आणि सामाजिक सुरक्षा कोड यासाठी भारतीय मजदूर संघाचे शिष्टमंडळ आणि केंद्रीय श्रम मंत्री मनसुखभाई मांडविया यांच्याबरोबर बैठक झाली आणि 2 पहिल्या कोडसाठी आम्ही मान्यता दिलेली आहे. पुढच्या 2 कोडसाठी ज्या कामगारांसाठी ज्या कामगारांसाठी ज्या त्यांनी अटी ज्या टाकलेल्या आहेत त्या अटी कट करून भारतीय मजदूर संघाबरोबर तुम्ही बैठक घ्यावी. त्यांच्या माध्यमातून तुम्ही त्या सगळ्या अटी कट करून सुलभ असं कामगार क्षेत्रामध्ये काम व्हावं यासाठी संघटनेनं काम करावं, त्याचबरोबर केंद्र सरकारनं काम करावं असं या ठिकाणी आपण मानलं नव्हतं. तरीही सरकारनं 21 नोव्हेंबर 2025 रोजी हे 4 कायदे लागू केलेले आहेत. त्याचाच एक निषेध म्हणून आज भारतीय मजदूर संघ सातारा जिल्हा या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. 1000 पेक्षा जास्त अंगणवाडी, घरेलू, बांधकाम, सुरक्षा रक्षक, त्यानंतर रिक्षावाहक, त्यानंतर हॉर्नी कामगार, त्यानंतर असंघटित आणि असंघटित कंत्राटी कामगार अशा सगळ्यांच्या ठिकाणी आपण या ठिकाणी सगळेजण 1000 पेक्षा जास्त कामगार आज आपण जिल्हाधिकाऱ्यावर उभे आहोत आणि सरकारचा या ठिकाणी निषेध करणार आहोत. ज्या प्रमुख ज्या आमच्या मागण्या आहेत यामध्ये EPS 95 जे आता 5000 आहे ते 7500 रुपये करावं अशी एक प्रमुख आमची या ठिकाणी मागणी आहे. त्याच्यामध्ये दुसरी मागणी आम्ही अशी केली होती की संघटित आणि संघटित साठी जी सामाजिक सुरक्षा आता आहे ती लवकरात लवकर सगळ्यांनी चालू करावी. केंद्र जे हरियाणाचं सरकार आहे, हरियाणा राज्यामध्ये ज्या असंघटित क्षेत्रासाठी त्यांनी नियम लागू केले आहेत ते नियम आपल्या या ठिकाणी लागू झालेले पाहिजेत. असे प्रमुख सगळे आपण नेऊन घेऊन आज जिल्हाधिकाऱ्यामार्फत माननीय मुख्यमंत्री, माननीय पंतप्रधान आणि माननीय श्रममंत्री यांना आपण आज या ठिकाणी निवेदन देतोय. धन्यवाद. जर ह्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत किंवा मान्य झाल्या नाहीत तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल. यामध्ये सातारा जिल्हाच नव्हे तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या, देशभरातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आज हे आंदोलन होते आणि याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून शासन दरबारी चक्का जाम करण्याचं काम या ठिकाणी भारतीय मजदूर संघ करेल असं मी सरकारला या ठिकाणी सूचित करतो. धन्यवाद. नमस्कार, मी तृप्ती आळती, अखिल भारतीय भारतीय मजदूर संघ आहे त्याचे मी अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आहे आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स यांची मी अखिल भारतीय अध्यक्ष आहे. आज 25 फेब्रुवारी रोजी इथे आम्ही साताऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमलेलो आहे. आत्ताच नुकतंच आमचं 21वे त्रैवार्षिक अधिवेशन पुरी इथे संपन्न झालेलं आहे भारतीय मजदूर संघाचं आणि त्या पुरीच्या अधिवेशनात काही ठराव केलेले आहेत. त्या ठरावांची इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर व्हावं त्याकरता आज इथे साताऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज एक धरणे मोर्चा
मोर्चा आंदोलन आपण आज करतो आहे की सरकार जगाव आंदोलनाला या नाव दिलेलं आहे की आपल्या सगळ्या भारतीय मजदूर संघामार्फत कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचाव्या आणि त्याचं लवकरात लवकर इम्प्लिमेंटेशन व्हावं याकरता आज इथे आलेलो आहे. प्रामुख्याने या मागण्यांमध्ये जे लेबर कायदे आत्ता जे कामगारांचे जे कायदे लेबर कोड आत्ता सरकारने इम्प्लिमेंट केलेले आहेत त्याच्यात भारतीय मजदूर संघ हा एकच असा नॅशनल ट्रेड युनियन अशी होती की ज्यांनी या कायद्यांना विरोध केलेला नाही. तर त्या कायद्यांमध्ये काही आपण काय म्हणतात बदलाव आणि सुझाव आपण दिलेले आहेत की ते सरकारने ताबडतोब लागू करावे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने IR कोड आणि OSH कोड म्हणजे सोशल सिक्युरिटी कोड याच्यामध्ये आपण बदल काही सरकारला सुचवलेले आहेत. तर ते बदल आपण माननीय पंतप्रधान महोदयांपर्यंत पोहोचावेत आणि माननीय आपले जे लेबर मिनिस्टर आहे त्यांच्यापर्यंत पोहोचावे आणि लगेच ते लागू करावे जेणेकरून सामान्य कामगारांना त्याचा ताबडतोब फायदा होईल. कारण की मिनिमम वेजेस जे आहेत हे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या कामगारांना ताबडतोब लागू केल्या पाहिजे. तर याच्याकरता आज आपण इथे जमलेलो आहे. विविध मागण्यांचं पत्रक जे आहे ते आपण आत्ता इथे उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे भारतीय मजदूर संघामार्फत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कामाचा बोझा त्यांना यायला नको आहे आणि त्यांना जर मानधनामध्ये त्यांच्या वाढ व्हायला पाहिजे आहे. तर असे असंख्य विषय आहेत की जनरल भरती जी आहे ती पण सरकारने बंद केलेली आहे. EPF 95चं जे पेन्शन आहे ते 1,000 पासून 7,500 करावं. अशा निरनिराळ्या मागण्या आहेत. ठेका मजदूर जे आहेत कंत्राटी कामगार जे आहेत त्यांचा पण कायमस्वरूपी त्यांना करावं. अशा निरनिराळ्या मागण्या घेऊन आज आपण इथे आलेलो आहे आणि तुम्ही बाहेर बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये कामगार वर्ग इथे जमा झालेला आहे आणि त्या कामगार वर्गामधनं जनजागृती करून सरकारने जागं व्हावं या उद्देशाने आपण इथे आज जमलेलो आहोत.